खेळत असताना 1857 साली जेव्हा पहिल्यांदा उठाव झाला असं सांगण्यात आलं, पण त्याच्याही अगोदर चार दशकं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा उठाव केला असे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा आज स्मृतिदिन. खरं तर राघोजी भांगरेंसोबत असे अनेक क्रांतीवीर होते ज्यांचा इतिहासाचा आपल्याला नव्याने उलगडा होतोय. आणि त्यामुळे उशिरा का होईना पण तरीसुद्धा आपले आद्य क्रांतीवीर असतील आणि सर्व क्रांतीवीरांच्या ज्या आठवणी स्मृती जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्यांच्या जोराच्या बळावरच भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा लिहिला गेला. राघोजी भांगरे जसे थोर देशभक्त होते तरीसुद्धा ते महान पितृभक्त होते, शिवभक्त होते, दोन्ही शिवभक्त होते. महादेवाचे पण भक्त होते आणि छत्रपती शिवरायांचे पण भक्त होते. आणि त्यामुळे जवळजवळ 150 वर्ष अगोदर छत्रपती शिवाजीराजांनी जन्म घेतला. त्याची पूर्ण जीवनीचा प्रभाव हा राघोजी भांगरेंची आपण जेव्हा जीवनी बघतो वाचतो तेव्हा निश्चित खात्री पडते की माता भगिनींचा सन्मान करणं, अन्यायाला वाचा फोडणं अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या जीवनात केल्या. आणि त्यामुळे आद्य क्रांतीवीरांचा सन्मान होणं, जरी स्वातंत्र्यानंतर काही दशकं आपल्याला काही माहीत नव्हतं तरीसुद्धा आता नव्याने आपल्याला त्याची माहिती होते. माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक जोईजी आज इथे आहेत, शेळकर साहेब आहेत, डावकर साहेब आहेत. मी त्यांना विनंती करू इच्छितो की नवीन शैक्षणिक धोरण आता अंमलात येणार आहे आणि याच्यामध्ये आद्य क्रांती एक धडा आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये असावा यासाठी आपण प्रयत्न करावे. मी आद्य क्रांतीवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर